म्हणजे तुम्हाला आजूबाजूची लोक सगळी बघायला मिळतात, कळतात आणि तुम्ही ग्राउंड टू अर्थ राहता. नमस्कार, ॲक्टिंग टिप्स बाय भानुदास या चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे मी आज तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याकडे पॉडकास्ट या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातले एक दिग्गज व्यक्तिमत्व आलेलं आहे, ज्यांचा अनुभव हा आपल्यासाठी प्रेरणादायी ठरेलच, पण आपला एक मोटिवेशन मार्ग पण थोडासा आखून घेणार आहोत. तर आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर प्रमोदजी काळे, जे अभिनय ते डिस्ट्रीब्युशन वितरण इथपर्यंत त्यांचा एक मोठा प्रवास आहे, ते आज आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया. आणि त्यांचा प्रवास हा त्यांच्या तोंडून जाणवत असताना तुम्हालाही त्याच्यातून एक वेगळं मार्गदर्शन मिळणार आहे. आणि मी नेहमीप्रमाणे भानुदास तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, तर जास्त लांबी न वाढवता आपण या पॉडकास्टला सुरू करू. नमस्कार डॉक्टर साहेब. आमच्या या सर्व श्रोत्यांकडून तुमचं भरभरून अभिनंदन. डॉक्टर साहेब, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हे नाव म्हटलं की असं ऊर भरून येतं, नाही का? हा तुमचा चित्रपट नुकताच प्रदर्शन झाला आणि धो चालतोय हो. आता बघा, प्रेक्षकांनी त्याला ॲप्रिशिएट केलंय आणि हो, या यशाबद्दल तुमचं अगोदर तर अभिनंदन. थँक्यू. आणि याच्याविषयी तुम्हाला तुमच्या मला मत जाणून घ्यायचं की तुम्हाला काय वाटतंय. खरं म्हणजे धो चालणं हा शब्द या चित्रपटापुरता थोडासा बाजूला ठेवू, कारण की प्रेक्षक जे प्रचंड गर्दी करत आहेत सिनेमागृहामध्ये, तर ते छत्रपती संभाजीराजांना नमन करण्यासाठी जात आहे असं मला प्रांजळपणे वाटतं. प्रत्येकाला वाटत राहतं की आपण छत्रपतींचं दर्शन घ्यावं. म्हणजे 2024मध्ये नव्यानं आपल्याला छत्रपती संभाजी महाराज बघायला मिळतात, ह्याच्यासारखं भाग्य कुठलंच नाही आहे, म्हणून ती लोक जात आहेत. त्यामुळं व्यावसायिक गणित ही थोडीशी बाजूला ठेवूया आणि भावनात्मक भावनेच्या दृष्टिकोनातून जी लोक जात आहेत त्यांचं खरं म्हणजे कौतुक करूया असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच छत्रपती संभाजींबद्दल आदर आणि नतमस्तक ॲटोमॅटिक छत्रपती संभाजी महाराज, आणि त्यात तुम्ही सहभागी आणि तुमचा सहभाग हे खरंच प्रेरणादायी आहे. आम्हालाही कधी जर चान्स मिळाला तर तुम्ही कराल का? सर फार मोठे, म्हणजे बघा पुढे काय काय आहे ते. चला